तर आपण 3-4 दिवसांपासून ऐकतोय मुंबई मधली जी घटना आहे की एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय. त्यांनी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर त्यांनी कलिंगड खाल्ले. त्यानंतर त्यांना जुलाब, उलटी ही लक्षणं दिसले आणि दुसऱ्या दिवशी त्या कुटुंबातील 4ही जणांचा मृत्यू झाला. आता ह्या घटनेचं कोरिलेशन आपण आयुर्वेदानुसार विरुद्ध आहारासोबत करू शकतो. आता विरुद्ध आहार म्हणजे काय? तर जे पदार्थ गुण, वीर्य, विपाक यांनी परस्पर विरोधी गुणाचे असतात त्याला आपण विरुद्ध आहार म्हणतो. आणि हे जर आपण पदार्थ एकत्र खाल्ले तर त्याने शरीरामध्ये विकार उत्पन्न होतात. आता आपण हे उदाहरण बघतोय की जसं बिर्याणी आणि बिर्याणी नंतर त्यांनी 2 ते 3 तासांनी कलिंगड खाल्लाय. पण बिर्याणी कशी आहे तर गुरू म्हणजे पचायला जड आहे, उष्ण आहे आणि तेलकट. त्यामुळे बिर्याणी पचण्यासाठी साधारणतः 6 ते 8 तास एवढा कालावधी लागतो आणि त्यामुळे जठराग्नी ही मंद होते. त्याच्या विरोधी सांगितलेला आहे कलिंगड. आता कलिंगड पचायला 20 ते 30 मिनिट कालावधी लागतो आणि ते लघु म्हणजे पचायला हलके, शीत आणि शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारे आहे. आता शीत आणि उष्ण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने काय झालं तर शरीरामध्ये आम निर्माण झाला. आता आम म्हणजे काय तर अपचित रसधातू किंवा अपचित अन्न. तर आता उष्ण आणि शीत हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने आम निर्माण झाला. त्यानंतर जठराग्नी जो आहे तो मंद झाला. जठराग्नी मंद झाल्यावर काय होणार तर आपलं जे डायजेशन प्रोसिजर आहे ती बिघडणार. डायजेशन प्रोसिजर बिघडली आहे म्हणजे अन्न पचन व्यवस्थित होणार नाही आणि जे अपचित अन्न आहे शरीरामधलं ते एकतर वरच्या मार्गाने म्हणजे मुखामधून किंवा खालच्या मार्गाने म्हणजे गुद मार्गाने म्हणजे जुलाब आणि उलटी ह्या दोन्हींद्वारे शरीराबाहेर बाहेर पडणार. आता जुलाब आणि उलटी ही लक्षणं दिसली. त्यानंतर आपण बघतोय की कलिंगड हे काय तर पाण्याचं प्रमाण त्यामध्ये 90% जास्त सांगितलंय आणि नैसर्गिक साखर जी आहे ती पण त्यात अति प्रमाणात सांगितली म्हणजे जास्त प्रमाणात सांगितलेली आहे. तर कलिंगडामध्ये जे पाणी आहे त्या ओलाव्यामुळे काय होणार तर जे भेसळयुक्त कलिंगड आहे त्या भेसळयुक्त कलिंगडामध्ये जे जीवाणूंची ग्रोथ आहे ती लवकर होणार आहे आणि जो साखर आहे साखरेमुळे त्याची जी एनर्जी आहे बॅक्टेरियांची ती वाढणार. म्हणजे भेसळयुक्त कलिंगड जर खाल्लं तर आपल्याला आरोग्यविषयक लक्षणं दिसणार म्हणजे डिहायड्रेशन होणार, जुलाब, उलटी, अशक्तपणा ही लक्षणं आपल्याला दिसू शकतात. आता भेसळयुक्त कलिंगड म्हणजे काय तर आपण बघतो आजकाल कलिंगडाला लाल रंग येण्यासाठी त्यामध्ये कृत्रिम इंजेक्शन देतात. त्यानंतर अस्वच्छ पाण्याने विक्रेते कलिंगड धुतात किंवा आपण खाण्याच्या आधी जास्त वेळ कलिंगड कापून ठेवलेला असेल तर हे सगळे म्हणजे भेसळयुक्तचे लक्षण. आता आपण बघतोय की फळं कधी खावी तर फळं खाण्याचा नियम सांगितलेला आहे. फळं ही आपण सकाळी खावी किंवा दुपारचे जेवण करण्याच्या आधी खावी. आता असं नाहीये की रात्री आपण फळं खातोय तर विषबाधा प्रत्येक वेळी होणारच. ते फळ जर दूषित असेल किंवा जो फळ खातोय त्याचा अग्नी मंद असेल तर ते फळ पचायला वेळ लागेल. आता हे झालं कलिंगड आणि बिर्याणी म्हणजे ही जी आपण घटना बघितली त्याबद्दल आपण म्हणजे त्या घटनेशी आपण आयुर्वेदाचं काय कोरिलेशन लावू शकतो ते आपण बघितले. आता आपण विरुद्ध आहाराची काही उदाहरणं बघणार आहोत. जसं की दूध आणि आंबट फळे म्हणजे आंबट फळ म्हणजे काय येणार की संत्री, मोसंबी हे जर आपण दुधासोबत एकत्र खाल्लं तर अजीर्ण होणार आहे आणि पित्त वाढणार. तसेच दूध आणि आंबा हे जर एकत्र खाल्लं तर कफ आणि पित्त दोष वाढतो. आता दूध आणि आंबा हे जर खायचं असेल तर आंबा हा पूर्णपणे पिकलेला आणि गोड असा असावा आणि तो योग्य प्रमाणातच खावा. नाहीतर आपल्याला स्किन रिलेटेड म्हणजे पिंपल्स येतात किंवा स्किनवर रॅशेस येतात, स्किनला खाज येते ही लक्षणं आपल्याला दिसतात किंवा त्वचा ही तेलकट होते. त्यानंतर सांगितले दही. आता दही उन्हाळ्यामध्ये आपण खावं की नाही खावं आता आपण बघतो. दही हे काय तर उष्ण गुणाचं सांगितलंय. दही खाल्ल्याने आपल्याला तात्पुरता थंडावा वाटतो पण शरीरात गेल्यानंतर ते उष्ण गुणानेच काम करते.
त्यामुळे आपण दही खायचे असेल तर ते एकदम कमी प्रमाणात किंवा त्यामध्ये पाणी मिसळून त्याचे ताक करून उन्हाळ्यामध्ये खाऊ शकतो आणि त्यामध्ये जिरे पावडर टाकून, म्हणजे जो अग्नी आहे तो व्यवस्थित राहील आणि जे पचन आहे ते व्यवस्थित होईल. त्यानंतर आपण बिर्याणी आणि थंड पेय, हे उदाहरण झालं की उष्ण आणि शीत. थंड पेय आपण घेतले बिर्याणी नंतर तर काय होईल, अजीर्ण होईल. तसेच आपण रात्री उशिरा जेवण करणे टाळावे. तसेच दूध आणि मिल्कशेक आपण जे म्हणतो, आता कॉमनली सगळे लोक मिल्कशेक घेतात, म्हणजे दूध आणि फळ एकत्र. याने काय होतं तर कुष्ठासारखे आजार म्हणजे स्किन डिसीजेस ह्या दूध आणि फळ एकत्र खाल्ल्याने होतात. तसेच दूध आणि मासे हे सुद्धा एकत्र खायला नाही पाहिजे. तसेच दूध आणि भाकरी, आता दूध आणि भाकरी तुम्ही तशी खात असाल तर ठीक, पण दूध भाकरी आणि त्यामध्ये मीठ एकत्र केलं तर त्यांनी सुद्धा स्किन डिसीजेस होतात. आता आपण जेवण केव्हा करावे, तर आपण जेव्हा आपल्याला खरी भूक लागते तेव्हा जेवण करावे. आता आयुर्वेदानुसार काय सांगितलंय तर सकाळचा नाश्ता आपण 8 ते 9 या वेळेत करावा. आता आहार नाश्त्यामध्ये आपण काय घ्यावं तर फळ आहार, म्हणजे एखादं फळ, ऍपल, डाळिंब असं तुम्ही एखादं फळ खाऊ शकता. तसेच तुम्ही उपमा, त्यानंतर मुगाचा चिला, असं जे पचायला हलका आहे आणि ज्याने तुमचं पित्त वाढणार नाही अशा गोष्टी आपण नाश्त्यामध्ये घ्याव्या. त्यानंतर दुपारचं जेवण जे आहे ते 12 ते 2 या वेळेत घ्यावं, कारण या वेळेत जो आहे शरीराचा आपला अग्नी जो आहे तो तीव्र असतो, म्हणजे आपण जे खातो ते पूर्णपणे पचतं आणि लवकर पचतं. आता आपण दुपारच्या जेवणात डाळ, भात, भाजी, तूप, सलाड हे सगळं घेऊ शकतो. आता रात्रीच्या जेवणाचं सगळ्यात जास्त महत्व आहे, कारण आपण काय करतो आजकाल की जेव्हा आता मी 5 वाजता नाश्ता केलाय तर मला भूक लागेल 9 वाजता 10 वाजता तेव्हा आपण जेवतो. पण आयुर्वेदानुसार असं न करता सूर्यास्ताच्या आधी जेवायला सांगितलेलं आहे. जास्तीत जास्त आपण 7 वाजेपर्यंत जेवण करावं, म्हणजे 6 ते 7 या वेळेत आपण रात्रीचं जेवण करावं. आता रात्रीचं जेवण कसं तर हलकं, म्हणजे त्यामध्ये फक्त सूप, वाफवलेल्या भाज्या किंवा खिचडी असं आपण खायला पाहिजे. असं जर संतुलित आहार आपण घेतला तर आपले आरोग्य हे चांगले राहील. आणि कधीही झोपण्याच्या 3 तास आधी जेवण करावं, म्हणजे तुम्ही जर 10 वाजता झोपत असाल तर त्याच्या 3 तास आधी जेवण करायचं, कारण ते तुम्ही जेवलेलं जे आहे ते 3 तासात पचून जाणार. आणि अशा प्रकारे तुम्ही आयुर्वेदानुसार जेवणाच्या वेळा फॉलो केल्या तर तुमचे आरोग्य नक्कीच सुधारेल आणि तुम्ही व्याधीमुक्त राहाल. तर उन्हाळ्यामध्ये जे शरीरातील पित्त वाढलेलं असतं ते पित्त कमी करण्यासाठी, शरीरामध्ये थंडावा देण्यासाठी, अशक्तपणा कमी करण्यासाठी आपण एक पेय घेऊ शकतो. आता ते काय सांगितलंय तर लाजामंड. आता लाजामंड म्हणजे काय तर आपण नागपंचमीला ज्या लाह्या वापरतो त्या लाह्यांना पाण्यामध्ये भिजवून काही काळ त्यांना पाण्यामध्ये भिजवायचं, त्यानंतर ते वस्त्रगाळ करून ते पाणी गाळून आपण ते पाणी प्यायचे. आता हे जे पाणी सांगितलंय म्हणजे लाजामंड सांगितलंय त्याने काय होतं तर अशक्तपणा कमी होतो, त्यानंतर ऍसिडिटी कमी होते, अंगाची जर पूर्ण आग होत असेल, आता आपण उन्हाळ्यात बघतो की एखाद्याच्या अंगाची आग होते, पूर्ण अंगाची लाही होते, तर आपण हे लाह्यांचं तर्पण त्या व्यक्तीला सांगू शकतो की तू घे. त्यानंतर नाकातून ब्लिडिंग होत असेल, म्हणजे घोळाना फुटलाय किंवा ब्लिडिंग पाईल्स असेल, यामध्ये पण आपण लाजामंड घ्यायला सांगतो. तर हे जे पेय सांगितलंय ते आयुर्वेदानुसार एकदम उपयुक्त आहे, ज्या व्याधींमध्ये पित्त वाढलेलं आहे, किंवा आपण रेग्युलरली सुद्धा लाजामंड घेऊ शकतो जर आपल्याला एनर्जी आपली टिकवून ठेवायची असेल तर.